सगळं खूप चांगले केले तर ट्रॅक्टर आहेत, शेती सगळं आहे. काय आपल्याला वस्तू का शेतीचं आहे, औषध आहे, हे आहे सगळं रगतदान सगळं चांगलं आहे. सिस्टीम चांगला चालतो. नाही पहिल्यांदा हे सगळं होत आहे, कसं वाटतं तुम्हाला मंद्रुपकर म्हणून कसं वाटतं? एक नंबर झालाय. हा काय सगळं सगळं ह्याचं वस्तूचं ह्याचं चीज मिळालं आहे. शेतकरी बाई खूप चांगला आहे, आनंद आहे. शेतीचं मालमत्ता कसं निघतंय कसं नाही, काय ट्रॅक्टरचं कसं आहे, सगळं काय ते सगळं आनंद आहे. सगळं शेतीचं सगळं इथे मिळतं बघा. चांगलं आहे. ह्याच्या अगोदर कधी झालं होतं का असं? नाही पहिल्यांदा आहे. खूप चांगलं झालंय. ह्याच्या नंतर असं व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? हा व्हायला पाहिजे. शेतकऱ्याला माहिती आहे व्हायला पाहिजे आणि चांगला आहे सिस्टम आहे. हा तुम्हाला हे प्रदर्शन मध्ये काय म्हणजे चांगलं वाटलं तुम्हाला? शेती पण चांगलं वाटलं. हा शेती पण चांगलं वाटलं. खूप चांगला सर. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत. साहेब काय काय बघितलं तुम्ही? ट्रॅक्टर बघितलंय खूप चांगले म्हणजे तुम्ही शेती करता, तुम्हाला म्हणजे तुमच्या फायदेशीरच हे प्रदर्शन जे ठरलंय कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त. हो मग तुम्ही काय घ्यायचं ठरवलं काय? हो घ्यायचंय ना. शेतीचे अवजारे, मशिनरी, ट्रॅक्टर छोटे नवीन आलेत. पूर्ण फिरून आला तुम्ही? हो काय सगळ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठीच आहे का सगळ्यांसाठी. हो काय त्यात? ट्रॅक्टर आहे, रोटावेटर आहे, लहान मोठे ट्रॅक्टर आहेत. भरपूर काही बघण्यासारखं आहे. तुम्ही कुठून आलात? बसवनगर. तेरामठ. हो. काय बघितलं तुम्ही आज जाऊन? कुठून? तुमचं नाव सांगा अगोदर. आम्ही आहे कुमट्याचा, अक्कलकोट तालुक्यातला कुमटा आहे. अक्कलकोटवरून आला तुम्ही? काय म्हणजे काय बघितलं माझं तुम्ही? नाव आहे मल्लाप्पा हलवणे. हा. तिथं बघितलंय मंगळूरमध्ये कृषी उत्पन्न बाजारमध्ये सगळे बघायला चांगलं आहे. ट्रॅक्टर आहे, हे काय शेतकऱ्याला लागतं ते सगळं बरं आहे. काय हरकत नाही त्याला. हा चांगलं आहे सगळं. तुम्ही काय घ्यायला आला होता? काय ट्रॅक्टर बघायला आलो होतो. उद्या पुन्हा यायला ते सांगून चाललो आम्ही. ठीक आहे. तुमचं नाव काय काका? तुमचं नाव सांगा. महादेव ब्राउझर मी. काय म्हणजे विशेष काय वाटलंय? काय तिथं बुलेट बी आलं, ट्रॅक्टर आलं, म्हणजे ते पिठाची चक्की आलं, सगळं ते शेतीचं काय अवजार आहे ना ते सगळं इथं आहे. आलो बघायला बघून आलो. ज्यावेळी महापूर आलो होतो मामा तुमच्या गावात, त्यावेळी मंद्रुपकरांनी तुम्हाला खूप महत्वाची मदत केली त्यावेळी. मग आता तुम्ही मंद्रुपचे हे ग्रामदेवता आमचे मळशीदप्पा, त्या मळशीदप्पा यात्रेमध्ये कृषी प्रदर्शन पहिल्यांदा होत आहे. काय म्हणायचं तुम्हाला? काय नाही चांगलं वाटलं मला. काय म्हणजे चांगलं म्हणजे नेमकं चांगलं काय वाटलं? काय तुम्हाला शेतीला काय पाहिजे ना ते सगळं तिथं आहे. बघायला तर मिळलं. आम्ही घेऊ दे ना घेऊ दे. सगळीच बघायला चांगलंच होत होतं काय. नाही तरी सगळी चांगलंच आहे. ते तुम्ही अक्कलकोटवरून आलात त्यामुळे तुम्हाला विचारलो मी तुम्हाला. अक्कलकोट तालुक्यात माझं गाव आहे कुमटा म्हणून. ते आमचं एस एम पाटील आहे माहिती त्या गावचा मी आहे. मग तुम्ही काय घ्यायचे विचार तरी तुमच्या मनात आला की नाही? खास ट्रॅक्टर बघायला झाला होता. ट्रॅक्टर बघायला आलात तुम्ही? ते उद्या येऊ चला म्हणलं आमचं पाटीलला. अविनाश जगताप, श्री ट्रेडर्स अपोलो ट्रॅक्टर्स मधून मी स्टॉल धारक आहे. भारतातील पहिला बाहेर 2.5 फूट रुंदी असणारा ट्रॅक्टर आज श्री मळशिद कृषी प्रदर्शन मंद्रुप येथे सर्व शेतकऱ्यांसाठी आपण स्टॉल वरती लावलेला आहे. याचे फायदे 4 फूट सरीमधील ऊस शेतीसाठी. 1 मिनिट मी तुम्हाला थांबवतो. पहिल्यांदा हे या ठिकाणी प्रदर्शन मध्ये येतं का तुमचं? ते पहिल्यांदा स्टॉल होता आपला या प्रदर्शनामध्ये. मी श्री मळशिद कृषी प्रदर्शन मंद्रुप यांचे खूप खूप आभार मानतो की आजपर्यंत जे प्रदर्शन आपल्या सोलापूर जिल्हा लेवलला चालत होते, सिटी लेवलला चालत होते, त्याच्या पलीकडचं जाऊन आपण तालुका लेवलला हे कृषी प्रदर्शन करतोय. आज प्रत्येक शेतकऱ्याची भावना असते की बाबा नट तुटला, मला सोलापूरमध्ये जावं लागतंय, मला ट्रॅक्टर घ्यायचं मला सोलापूरमध्ये जावं लागतंय, मला 2 व्हीलर घ्यायची मला सोलापूरमध्ये जावं लागतंय. तर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत त्यांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण तालुका लेवलला आणून पोहोचवतोय, त्यांच्यासाठी मदत
मदत करतोय, त्यांना गरजेच्या गोष्टी तालुका लेवलला मिळणार आहेत, या सर्व गोष्टी या श्री मळशिद्ध कृषी प्रदर्शन मंद्रुप इथून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. सर तुम्ही या कृषी प्रदर्शनामध्ये काय काय आणलात, म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काय काय शेतकऱ्यांच्या फायद्यांसाठी म्हणणार, आजपर्यंत आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांची उणीव होते की 4 फूट सरीमधील पीक असेल, त्याच्यामध्ये ऊस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, याच्यामधील आंतरपीक करण्यासाठी जे लागणारी मशिनरी आहे ते 4 फुटामध्ये चालणारे पहिल्यांदा होते बैलजोडी. आज बैलजोडी वापरण्याला शेतकरी थोडासा मागे पडतोय, तर त्याच्या सबस्टिट्यूट म्हणून मार्केटमध्ये आले पॉवर टिलर. पॉवर टिलर वापरताना काही गोष्टींची नुकसानी होते की पॉवर टिलर वापरताना जर चुकला तर शेतकऱ्याचा पाय जाणे, हात जाणे या गोष्टी घडत होत्या. तर आपण या सर्व बाबींवरती एक रामबाण उपाय म्हणून असं प्रॉडक्ट आणलाय की ज्याच्यामध्ये 2.5 फूट मध्ये रुंदी, 2.5 फूट बाहेर रुंदी असणारा आपण ट्रॅक्टर दिलाय. 4 चाकी ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्ह मध्ये येतो, 22 HP मध्ये येतो, 20 HP मध्ये येतो. आपण सर्व ट्रॅक्टर व अवजारांसहित ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणलेला आहे. इथे शेतकऱ्यांनी यावं. मी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करतो की बाबा त्यांनी इतक्या मोठ्या कृषी प्रदर्शनाला व्हिजिट द्यावी. त्यांच्या गरजेच्या वस्तू इथे बऱ्याचशा आहेत, त्यांना त्याच्यामधून खूप सारी मदत मिळणार आहे आणि हे वर्षानुवर्षे वाढत जाणार आहे. त्याबद्दल मी या श्री मळशिद्ध कृषी प्रदर्शन यांचेही आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्या स्टॉल धारकांना खूप मोठी मदत केलेली आहे. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. नाही सर, दुसरी गोष्ट 2.5 फुटी जे तुम्ही म्हटलात त्या दक्षिण मध्ये थोडं काही शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही, त्याबद्दल माहिती सांगा. आपण मी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो की आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ट्रॅक्टर दिलेले आहेत. आम्ही होनमुर्गीला ट्रॅक्टर दिलेला आहे, आम्ही मंद्रुपमध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे, आम्ही कुसूरमध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे, आम्ही विंचूरमध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे, आम्ही कंदलगावमध्ये ट्रॅक्टर दिलेला आहे. आणि या ज्या काही दिलेले शेतकरी आहेत की त्याच्यामधून बराचसा त्यांना रिटर्न्स मिळतोय. आपण 4 वर्ष झालं सर सोलापूरमध्ये डीलरशिप चालवतोय. माझ्याकडे आतापर्यंत 450 शेतकरी सॅटिस्फाई शेतकरी की बाबा 4 फूट सरीतील, 5 फूट सरीतील, 6 फूट सरीतील आंतरपिकातील मशागत करण्यासाठी जी गरजेची गोष्ट असते ती अपोलो ट्रॅक्टर्स देतोय. भारतीय बनावटीचा आहे, गुजरातमध्ये तयार होतो. आपण महाराष्ट्रामध्ये त्याला पासिंग, इन्शुरन्स व अवजारांसहित शेतकऱ्यांपर्यंत तो सर पोहोचतो. हे जे मशागत आहे आमच्याकडे दक्षिण सोलापूर म्हटल्यावर खास करून ऊसाचं प्रमुख पीक आहे. बरोबर. ऊसासाठी तुमच्या काय फायदे आहेत ते सांगा. मी हेच सांगू शकतो की बाहेर 2.5 फूट रुंदी आहे. आपल्याकडे बराचसा दक्षिण सोलापूर मधील शेतकरी जो आहे तो 4 फूट सरीमध्ये लागवड करतो. 4 फूट सरीमध्ये लागवड केल्यानंतर 3 फूट सरीचा जर 3 फुटाचा जर तुम्ही ट्रॅक्टर 4 फूट सरीमध्ये काम करण्यासाठी घालत असाल तर तो लागणीला चालतो पण खोडव्याला ऊसाचं नुकसान करतो. आपला बाहेर 2.5 फूट रुंदी असल्या कारणाने तुमच्या पहिला खोडवा असू द्या, दुसरा खोडवा असू द्या, तिसरा खोडवा असू द्या, कुठल्याही ऊसाचे नुकसान होणार नाही हे खात्रीशीर आम्ही सांगतो. हे 4 वर्षाच्या अनुभवानुसार सांगतो.